यूट्यूब चॅनल. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. सर्वप्रथम राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. कैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती जिल्हाभरात हर्षोल्लासात झाली साजरी. यात रक्तदान शिबिर, भोजनदान व विविध उपक्रमासह जयंती मोठ्या हर्षोल्लासात केला कार्यक्रम साजरा. नाली आणि रस्त्याची कामे न करता 7 लाख रुपये बोगस बिले उचलली. जिल्हा परिषदेकडे चे DK पाटील कनिष्ठ अभियंता, KN साठे उपअभियंता व बांधकाम विभाग, मन्मथ आवटे या तिघावर ढोकी पोलिसात झाला गुन्हा दाखल. विस्तार अधिकारी ढाकणे यांनी दिली रीतसर तक्रार. बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कनगरा येथील मोहम्मद शेख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून 3 लाखाच्या जवळपास ऐवज लंपास. शेख यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली तक्रार. चोरट्याचा शोध घेण्याचे काम आहे सुरू. आमदार राणा जगजितसिंह पाटील व भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी निर्णायक सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला आमदार तानाजी सावंत यांनी दिली अध्यक्षपदाची ऑफर. असे झाले तर बलसूर गटातील सविता बिराजदार यांना मिळू शकते संधी. अर्चनाताई पाटील यांच्यावर घराणेशाहीची टीका करणाऱ्यावर त्यांचे कर्तव्य आणि विकासात्मक दृष्टिकोन पाहावा. घराणेशाही तर सगळीकडे चालत आहे, असा चंद्रकांत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला विरोधकाला टोला. वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्याची सांगता. भूम तालुक्यात पात्रूड परिसरात कॉपर वायरची झाली चोरी. राजपाल बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. दुधडी तलावात परिसरात तपास आहे सुरू. जिल्ह्यातील अपुची अर्थात खसखसची लावल्याची प्रकरणे संपण्याचे नाव घेईनात. कळंब तालुक्यात लोहारा येथील 3 शेतकऱ्यावर कारवाई करून 7.5 लाखाच्या जवळपास मुद्देमाल केला जप्त. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जळकोट येथे 2 घराची झाली चोरी. 1 लाखाच्या जवळपास मुद्देमाल लंपास. नळदुर्ग पोलीस करीत आहेत तपास सुरू. KYC व पडताळणी झालेल्या लाडक्या बहिणीला मिळणार मार्चमध्ये हप्ता. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC.